यानंतर आणखीन एक अतिशय मोठी बातमी देशातल्या बीबीसीच्या कार्यालयांवरती आयकर विभागानं छापेमारी केली आहे। मुंबई दिल्लीतल्या कार्यालयांवर आयकर विभागानं हे छापे टाकलेले आहेत। आयकर विभागाकडून कार्यालयामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। या छाप्यांच्या दरम्यान कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याचंही कळतंय। तर बीबीसीच्या कार्यालयांवर मुंबई आणि दिल्लीतल्या आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीच्या दरम्यान बीबीसीच्या कार्यालयात जे काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केलेले आहेत आणि घरी जायला सांगितलेलं आहे असं कळतंय। दफ्तर पर इनकम टैक्स के छापे पड़े हैं। इस वक्त हम उसी बिल्डिंग के बाहर हैं जहां पर इनकम टैक्स विभाग ने छापेमारी की है। सभी कर्मचारियों को सूचित कर दिया गया है कि वो मोबाइल का इस्तेमाल न करें और बिल्डिंग से बाहर न जाए। हालांकि जानकारी ये निकल कर आ रही है कि बीबीसी के जो मुख्यालय है लंदन में उनको भी जानकारी दे दी गई है। इस वक्त अगर आप विजुअल देखेंगे तो आपको बाहर पुलिस नजर आएगी और इसी ऑफिस के 6th फ्लोर पर जो बीबीसी का ऑफिस है उस पर ये पूरी कार्रवाई की गई है। फिलहाल अभी आईटी की तरफ से कोई ऐसा जवाब नहीं आया है, लेकिन बाहर अगर आप देखेंगे तो मीडिया का आपको जमावड़ा नजर आएगा। 6th फ्लोर पर जो ऑफिस है वहां पर तमाम आईटी के अधिकारी पहुंचे हुए हैं, उनकी कार्रवाई जारी है। फिलहाल अभी तक इनकम टैक्स विभाग ने कोई भी ऐसी स्टेटमेंट जारी नहीं की है और आप देखेंगे तो आपको ये तमाम गेट बंद नजर आएंगे। और भी अगर मैं आपको ऑफिस दिखाऊंगा एक बार तो अगर आप नजर डालेंगे तो आपको न सिर्फ ये बिल्डिंग नजर आएगी बल्कि मैं आपको जो एंट्री है वहां से भी दिखाना चाहूंगा एक बार कि किस तरीके से राजधानी दिल्ली स्थित बीबीसी दफ्तर पर इनकम टैक्स के छापे पड़े हैं। इस वक्त हम उसी बिल्डिंग के बाहर हैं जहां पर महाविकास आघाडीच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं असा आरोप फडणवीसांनी केलाय। त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। त्या षडयंत्रात संजय राऊत असतील। हे षडयंत्र करण्यात पवारांची साथ असल्याशिवाय उद्धव ठाकरे हिम्मत करू शकत नाहीत असं बावनकुळे म्हणाले। तसंच शिवसेनेचे आमदार पाडून आपले 100 आमदार निवडून आणण्याचा प्लॅन राष्ट्रवादीनं केला होता, त्यामुळे शिंदेंसोबत सर्व आमदार आले असा गौप्यस्फोट ही चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। संजय राऊतावर आता महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केला आहे। संजय राऊत साहेब हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलायला लागले आहे। संजय राऊत साहेब यांना देवेंद्रजी कळलेचं नाही। देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्व बोलू नये। खरं तर त्यांची तेवढी उंची नाही आहे। संजय राऊतजींनी षडयंत्राचा भाग तेही असतील, कारण जर देवेंद्रजी बोलले आहे आणि एक गोष्ट खरी आहे की आम्हाला हे कळत होतं, आम्ही हे बघत होतो की मोदीजींच्या देवेंद्रजीच्या चेहऱ्यावर जेवढे आमदार निवडून आणता येईल तेवढे आणा आणि मग दरवाजा बंद करा काउंटिंग झाल्यावर। आणि असंच झालं ना, म्हणूनच ते षडयंत्र काही एका दिवसात होत नाही आणि त्याला टीम लागतं। मग टीममध्ये संजय राऊती असतील, उद्धव ठाकरेजी असतील, शरद पवार साहेबही असतील। ज्यावेळी आमदारांना असं वाटतं की मी हरल्याशिवाय राहणार नाही, पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनी 100चा मनसुबा बनवला। 100 आमदार कसे आणायचे तर शिवसेनेचे आमदार पाडायचे। अनेक जिल्हे असे आहेत जिथे राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते, ते शिवसेनेचे आमदार खच्चीकरण सुरू केलं होतं। आणि जेव्हा आमदारला हे वाटलं की आता आम्ही हरल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये बाहेर उडी घेतली आणि खुद्दारपणे ताठ मानेने 2019चा मॅन्डेट स्वीकारून हे सरकार